जिल्ह्यातील दिव्यांग व गरजू नागरिकांसाठी वयोश्री योजना समाज कल्याण विभागाच्या मदतीने विशेष सहाय्य शिबिराचे आयोजन आज करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन आज आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक राऊ मोरे, कुणाल वसावे, प्रेम सोनार, मनीषा वळवी, सोनिया राजपूत यांच्यासह डॉक्टर्स उपस्थित होते। या शिबिरात जवळपास 1000च्या वर नागरिकांची तपासणी करण्यात आली। यात पात्र लाभार्थ्यांना आवश्यक साहित्य विनामूल्य वितरित करण्यात येणार आहे। या शिबिरामध्ये अपंगत्व असलेल्या, कर्णबधिर, डोळ्यांची समस्या, गुडघेदुखी आदी समस्या असलेल्या नागरिकांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली आहे व त्यांच्या गरजेनुसार व्हीलचेअर, श्रवण यंत्र, काठी, कमरेचा पट्टा आदी साहित्यांचे मोफत वाटप केले जाणार आहे। हे शिबिर संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे। या माध्यमातून 5000 लाभार्थ्यांना आवश्यक साहित्य विनामूल्य देण्यात येणार आहे। तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नागरिकांना केले। या उपक्रमामुळे जिल्ह्यातील अनेक दिव्यांग नागरिकांना दिलासा मिळाला आहे। सरकारची योजना आहे। दुर्दैवाने नंदुरबार जिल्ह्याची नोंद तिथं नव्हती किंवा नंदुरबार जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी एवढे ऍक्टिव्ह नव्हते, म्हणून कोणी घ्यायची हिंमत करत नव्हतं। मी सांगितलं की मी जिल्ह्याचा कॅम्प घ्यायला तयार आहे। जर जिल्ह्याच्या नंदुरबारच्या ठिकाणी असेल तर मी जिल्ह्यातून लोक आणतो, इथं तपासतो। मग नंतर त्यांनी सांगितलं, मी पत्र दिलं आदरणीय रामदास आठवले साहेबांना। मला स्वतःला रामदास आठवले साहेबांनी उत्तर दिलं, ते पत्र सुद्धा माझ्याजवळ आहे की रघुवंशीजी, आपण जी विनंती केली होती ती मी मान्य केलेली आहे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये आर्थिक वर्ष 25-26 मध्ये मी एक कॅम्प मंजूर करतो, पण त्या कॅम्पची लिमिट 5000 लाभार्थ्यांची आहे। 5000 लाभार्थ्यांना आपण कमरेचा पट्टा, मानेचा पट्टा, संडासची खुर्ची, वॉकर, काठी अंध लोकांना, नंतर कानाचे मशीन सगळं काही देऊ शकतो। तर ती सगळी एक माणसाला 5-6 वस्तू भेटतात। तर त्याचे कॅम्प मग आपण प्रत्येक तालुक्यामध्ये लावले। माझे सगळे मित्र आमदार आहेत, त्या सगळ्यांना आमच्या दादा राजेश पाडवी यांना विनंती केली। आज नंदुरबारचा आहे, उद्या शेवटचं शिबिर हे नवापूरचं आहे। शिरीष नाईक यांनाही विनंती केली आहे आणि भरत गावितांनाही विनंती केली आहे की ते शिबिर यशस्वी करा तुम्ही। आणि त्या सगळ्या लोकांना एकच महिन्यामध्ये, कारण हे शेवटी आज ठरेल की किती लोक अपंग आहेत, कोणाला काय द्यायचं, पण या वस्तू कानपुरून येतात, त्याला यायला 1 महिना तरी लागतो। मी याच्यापूर्वी मी माझ्या स्वतःच्या हॉस्पिटल छत्रपती हॉस्पिटलला 2-3 शिबिरं घेतलेली आहेत। 3 शिबिरं घेऊन शेकडो लोकांना त्या वस्तूंचं वाटप केलंय। आत्ताही आपण करतोय। आपण एक केंद्राची सुद्धा मागणी इथं करतोय की ते कायमस्वरूपी इथं उघडावं। त्यांना वाटल्यास नंदुरबार नगरपालिकेकडनं मी जागा उपलब्ध करून नाही देईल, तर मी बांधूनही देईल। त्यांना जर केंद्र बांधून पाहिजे असेल तरी नंदुरबार नगरपालिका देईल, कारण शेवटी माझ्या जिल्ह्याच्या, माझ्या शहराच्या जनतेची कायमस्वरूपी सोय होणार आहे। आणि मग इथं या वस्तू स्टोअर राहतील आणि जो बी अपंग, जो बी पात्र राहिला त्याला त्याच दिवशी त्या वस्तू मिळतील। 1 महिना थांबायची बी गरज भासणार नाही। आत्ता सुद्धा दुर्दैवानं ते केंद्र मंजूर आहे इथं, पण त्या केंद्राचं कवडीचं काम नाही। एक बी शिबिर त्या केंद्राने घेतलेलं नाही। फक्त केंद्र मंजूर आहे आणि काही लोक सत्ताधारी पक्षाचे आहेत म्हणून त्यांनी मंजूर करून ठेवलंय। पोट भरायचा धंदा आहे, आम्हाला सेवा करायची आहे। आम्ही नंदुरबार नगरपालिकेकडून बांधून देऊ आणि केंद्र सुद्धा इथं मंजूर करायला लागू।